श्री स्वामी समर्थ. येत्या 9 ऑगस्टला नागपंचमी आलेली आहे. आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते. तसे पाहिले तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी, तर पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते, म्हणून तो गावात येतो, घराच्या वळचणीला बसतो आणि अतिथी पाहुणा बनून आपल्या घरी येतो. त्याचे आपल्याला पूजन करायचे असते. या दिवशी चुलीवर तवा ठेवू नका, विळीने चिरू नका, तळण करू नका, कुठलं रोपटं म्हणजे झाड लावू नका, माती उकरू नका, पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी. श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला नागाची पूजा केली जाते, म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात. पूजेच्या वेळी अनंतादी नागेभ्यो नमः, अनंतादी नागेभ्यो नमः असा मंत्र म्हणावा. या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाऊन आपल्याला दुधाने अभिषेक घालायचा आहे. कालसर्प दोष जर तुमच्या कुंडलीत असेल तर हा उपाय नक्की करा. दुधाने महादेवांना अभिषेक जरूर घाला.